नमस्कार, मी डॉक्टर विजय कुंभार. आज आपण बँकांचे विलिनीकरण म्हणजेच बँक मर्जर्स या विषयाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. मित्रो, भारतीय बँकिंग व्यवसायामध्ये सातत्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वपूर्ण बदल हे होत असल्याचे आपणास दिसून येत आहेत. यामध्ये काही टेक्नॉलॉजिकल चेंजेस असतील, सिस्टममधील काही चेंजेस असतील, त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये जो इश्यू खूप मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे तो म्हणजे बँकांच्या विलिनीकरणाचा विषय. तर आज आपण या बँकांचे विलिनीकरण म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार, त्याचे फायदे, त्याचे तोटे याबद्दलची माहिती घेणार आहोत. बँकांचे विलिनीकरण हे इतर कंपन्या किंवा संस्थांच्या विलिनीकरणासारखीच एक समकक्ष अशा प्रकारची प्रक्रिया असते. विशेषतः व्याख्या जर आपण या ठिकाणी पाहिली तर व्याख्या ही इतर कंपन्या किंवा संस्थांच्या मर्जरप्रमाणेच या ठिकाणी असलेली आपल्याला दिसेल. यामध्ये सर्वसाधारण व्याख्या जर आपण करायची झाली तर ती अशी करता येते: मर्जर इज द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर बँक्स इनटू सिंगल बँक वेअर वन सर्वाइव्ह अँड अदर लूज देअर कॉर्पोरेट एक्झिस्टन्स. थोडक्यात विलिनीकरण मर्जर ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक बँका एकत्र आणल्या जातात. त्यामध्ये एका बँकेचे अस्तित्व शिल्लक राहते व बाकीच्या सर्व बँकांचे अस्तित्व संपुष्टात येत असते. याला आपण बँकांचे मर्जर किंवा बँकांचे विलिनीकरण असे आपण म्हणतो. भारतातील बँकांचे मर्जर घडवून आणण्याच्या संदर्भात विविध प्रकारच्या कायद्यामध्ये विविध तरतुदी असल्याचे आपणास दिसून येईल. ज्यामध्ये प्रामुख्याने भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934, त्याचबरोबर त्या राज्यातील सहकारविषयक कायदे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीविषयीच्या विविध प्रकारच्या तरतुदी, यामध्ये या बँका किंबहुना वित्तीय संस्थांच्या विलिनीकरणाच्या बाबतच्या तरतुदी या केलेल्या आपणास पाहाव्यास मिळतात. यामध्ये जे महत्त्वाचे प्रकार या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जे आज आपण पाहत आहोत त्यामधील काही महत्त्वाच्या प्रकाराबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. बँकांच्या मर्जरच्या बाबतीमधील पहिला प्रकार म्हणजे व्हॉलेंटरी मर्जर बिटवीन प्रायव्हेट सेक्टर बँक. म्हणजेच जेव्हा दोन खाजगी क्षेत्रामधील बँका किंवा दोनपेक्षा अधिक खाजगी क्षेत्रामध्ये बँकिंग व्यवसाय करत असणाऱ्या संस्था स्वेच्छेने एकत्र येतात तेव्हा जे मर्जर घडतं त्या मर्जरला व्हॉलेंटरी मर्जर असे म्हटले जाते. ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक बँकांचे भागधारक सर्व सहमतीने जेव्हा आपली बँक इतर बँकेमध्ये विलीन करण्याविषयीची सहमती देतात आणि अशा प्रकारची सहमती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देखील ग्रँट केली जाते किंवा त्याला परवानगी दिली जाते, तेव्हा दोन खाजगी क्षेत्रातील बँका किंवा दोनपेक्षा अधिक या बँका स्वेच्छेने एकत्र येऊन पुढे एका बँकेमध्ये रूपांतरित होऊन व्यवसाय करू शकतात. याला स्वेच्छेने झालेले मर्जर किंवा विलिनीकरण असे आपण म्हणू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे कंपल्सरी मर्जर ऑफ प्रायव्हेट सेक्टर बँक. यामध्ये प्रामुख्याने खाजगी क्षेत्रामध्ये व्यवसाय करत असणाऱ्या बँकांमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले असता, त्यामध्ये वित्तीय, व्यवस्थापकीय किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट बाबतचे विविध प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा बँकेस सक्तीने एखाद्या इतर खाजगी बँकेमध्ये विलीन करण्याचा आदेश देऊ शकते. अर्थात अशा प्रकारचे कंपल्सरी मर्जर घडवण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संबंधित बँकेस आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या वित्तीय स्थितीमध्ये, त्याचबरोबर NPAच्या संदर्भात सुधारणा घडवून आणण्यासाठी वेळोवेळी सूचना देत असते किंबहुना सुधारणा घडवून आणण्याच्या देखील संधी उपलब्ध करून देत असते. तरी देखील अशा खाजगी बँकेमध्ये अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाल्या नाहीत आणि त्यामुळे जनहितास, ठेवीदारांच्या हितास, भागधारकांच्या हितास धोका निर्माण होण्याची शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला वाटत असेल तर RBI कंपल्सरी मर्जरचा आदेश देऊ शकते. अर्थात तशा प्रकारची तरतूद बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील तरतुदीमध्ये आपणास पाहाव्यास मिळतात. या तरतुदीमधील अधिकाराच्या आधारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा प्रकारचे
सक्तीचे विलिनीकरणाची सूचना देऊ शकतात. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे ॲक्विजिशन ऑफ बँकिंग कंपनीज बाय गव्हर्नमेंट. काही वेळेस देशहितासाठी, समाजहितासाठी भारतातील एखादी विशिष्ट बँक भारत सरकार स्वतः त्या ठिकाणी ताब्यात घेऊ शकते किंवा अशी एखादी संस्था भारत सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये विलीन करू शकते. यामध्ये प्रामुख्याने बँक राष्ट्रीयकरणाच्या वेळेचा मुद्दा आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. जेव्हा 1969 तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 14 खाजगी बँका या सरकारच्या मालकीमध्ये हस्तांतरित केल्या किंवा त्या ताब्यात घेतल्या. त्याचबरोबर 1980 देखील अशा 6 खाजगी बँका भारत सरकारने या ताब्यात घेतल्या. तर अशा प्रकारे ॲक्विजिशन करण्याचा अधिकार देखील भारत सरकारला हा उपलब्ध झालेला आहे. त्याचबरोबर मर्जर बिटवीन पब्लिक सेक्टर बँक, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक शासकीय बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका एकमेकांमध्ये मर्ज केल्या जातात, तेव्हा त्याला आपण मर्जर बिटवीन पब्लिक सेक्टर बँक्स असे आपण म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या वर्षी ज्या विशिष्ट बँकांचे मर्जर त्या ठिकाणी होत आहे की त्यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा असेल, त्याचबरोबर कॉर्पोरेशन बँक असेल, अशा विविध बँकांचे मर्जर यामध्ये केले जात आहे की ज्याला आपण राष्ट्रीयकृत बँका किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनीकरण असे आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये दोन्ही बँका या शासनाच्याच मालकीच्या असल्याचे आपणास दिसून येईल. पाचवा प्रकार म्हणजे मर्जर ऑफ NBFC विथ प्रायव्हेट बँक. हे एक मर्जरचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून ज्यामध्ये एखादी स्वतंत्र नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी की जी बँकिंग कंपनी म्हणून कार्यरत नाही आहे किंवा बँकिंग संस्था म्हणून कार्य करत नाही आहे, मात्र वित्तीय क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देत आहेत, अशी एखादी NBFC खाजगी क्षेत्रातील बँकेमध्ये विलीन होऊ शकते. अर्थात हे विलिनीकरण सर्वसाधारणपणे व्हॉलेंटरी मर्जर या प्रकारामध्येच असल्याचे आपणास दिसून येईल. त्यानंतर 6वा प्रकार म्हणजे मर्जर अमंग कोऑपरेटिव्ह बँक्स. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक सहकारी बँका एकमेकांमध्ये विलीन होतात तेव्हा त्यास आपण सहकारी बँकांचे विलिनीकरण असे आपण म्हणू शकतो. यामध्ये विशेषत्वाने या देशातील शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँका व नॉन शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँका यांच्यामध्ये अशा प्रकारचे विलिनीकरण हे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपणास पाहावयास मिळेल. यामध्ये काही वेळेस 2 शेड्यूल्ड बँका एकमेकांमध्ये विलीन होण्याचे प्रमाण आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर एक नॉन शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक व एक शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अशाही पद्धतीचे मर्जर हे त्या ठिकाणी सहकारी बँकांच्या मध्ये होत असल्याचे आपणास पाहावयास मिळेल. त्याचबरोबर 7वा प्रकार म्हणजे या भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा देणाऱ्या रिजनल रूरल बँक्स म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत की अशा बँका देखील एकमेकांमध्ये मर्ज केली जाण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे आपणास दिसून येईल. कारण पूर्वी या रिजनल रूरल बँकांची संख्या ही 186 एवढी होती, मात्र सध्या ती 56 पर्यंत कमी झाल्याचे आपणास दिसून येईल. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या देशातील ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत या बँकांचे विलिनीकरण करून सक्षम अशा बँका निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आपणास दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रो, हे या देशातील बँकांच्या विलिनीकरणाच्या बाबतचे वेगवेगळे प्रकार असल्याचे आपणास दिसून येतील. त्यानंतर की आपण या चार्टमध्ये जर पाहिलं तर या देशातील काही महत्त्वाचे बँक मर्जर्स या चार्टच्या माध्यमातून मांडलेले आहेत. अर्थात ही मर्जरची प्रक्रिया ही 1985 पासूनच सुरू झाल्याचे आपणास पाहावयास मिळेल. अर्थात या चार्टमध्ये काही निवडक बँकांचे मर्जर दाखवलेले असले तरी या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या बँकांचे मर्जर्स दरम्यानच्या कालावधीमध्ये झालेले आपणास पाहावयास मिळतील. काही रिसेंट मर्जर जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपणास की या ठिकाणी या चार्टमध्ये पाहावयास मिळेल की बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक व देना बँक यांचे मर्जर त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे मर्जर झालेलं आहे. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे मर्जर झालेले आपणास पाहावयास मिळेल. युनियन बँकेमध्ये आंध्रा बँक अँड कॉर्पोरेट बँकेचं मर्जर आपल्याला झालेलं पाहायला मिळेल. इंडियन बँकेमध्ये अलाहाबाद बँकेचं मर्जर झालेलं आहे.
त्याचबरोबर 2017मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तिच्या 5 असोसिएट बँकांचं मर्जर झालेलं आहे. खाजगी क्षेत्रातील मर्जरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2014मध्ये कोटक महिंद्रा बँक आणि ING वैश्य बँक यांच्यामध्ये मर्जर झालेलं होतं. ICICI बँक व बँक ऑफ राजस्थान यांच्यामध्ये मर्जर झालेलं आपणास पाहावयास मिळेल. म्हणजेच या देशामध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या बँकांचे विलिनीकरणाची प्रक्रिया ही सुरू असल्याची आपणास दिसून येईल. तथापि अलीकडील कालावधीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हा एक विषय महत्त्वाचा चर्चेचा विषय म्हणून सर्वांच्या समोर असल्याचे आपणास पाहावयास मिळेल. तर अशा अनेक विविध प्रकारच्या खाजगी क्षेत्रातील बँका, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका यांचे विलिनीकरण एकमेकांमध्ये होत असल्याचे आपणास पाहावयास मिळेल. तर एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या बँकांच्या विलिनीकरणाचे नेमके फायदे कोणते आहेत, काय बेनिफिट्स याच्यामुळे आपल्याला मिळू शकतील, या सर्वांचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर मर्जरची प्रक्रिया ही अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने जर इम्प्लिमेंट केली तर त्याचे अनेक सारे फायदेही मिळू शकतात की ज्यामध्ये या 14 वेगवेगळ्या घटकांचा उल्लेख आपणास या ठिकाणी करता येईल. यामधील पहिला घटक म्हणजे एक्सपान्शन ऑफ बँक ब्रांचेस अँड ATM नेटवर्क. म्हणजे जेव्हा या अनेक वेगवेगळ्या बँकांचे मर्जर होते तेव्हा की बँकांचे नेटवर्क, ब्रांच नेटवर्क वाढण्यासाठी मदत होत असते, ATMचे नेटवर्क वाढण्यासाठी मदत होत असते की ज्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा एक्झिस्टिंग कस्टमर व न्यू कस्टमर्स दोघांनाही त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याचबरोबर तिसरा फायदा म्हणजे सेव्हिंग इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. जेव्हा 3 किंवा 4 बँका स्वतंत्रपणे काम करत असतात तेव्हा त्यांची हेड ऑफिसेस, रिजनल ऑफिसेस, झोनल ऑफिसेस, त्याचबरोबर मॉनिटरिंग अथॉरिटीज, त्यामधील वेगवेगळे पदाधिकारी, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, जनरल मॅनेजर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा मॅनेजिंग डायरेक्टर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट स्वतंत्रपणे या वेगवेगळ्या बँकांच्यामध्ये असतात. मात्र जेव्हा या बँकांचे मर्जर होते तेव्हा अशा प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टची संख्या ही कमी होते, परिणामी त्यावरती होणारा खर्च देखील हा मिनिमाइज होत असतो. हा एक खूप मोठा फायदा कॉस्ट कटिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जातो. त्याचबरोबर अनेक बँका एकत्र आल्यामुळे सर्व बँकांचा एक मोठा कस्टमर वर्ग हा एकाच बँकेला मिळतो. तसेच इतर बँकांचे भांडवली बेस देखील या मूळ बँकेला उपलब्ध होत असतो की ज्यामुळे या बँकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. नवनवीन प्रकारचा व्यवसाय त्याच्यामध्ये मिळतो. जॉग्राफिकल रीच जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नवनवीन प्रकारच्या व्यावसायिक संधी देखील या बँकांना उपलब्ध होतात की ज्याचा परिणाम म्हणून संबंधित बँकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता ही अधिक प्रमाणात असते. त्याचबरोबर जेव्हा बँकांचे ब्रांचेसचे नेटवर्क वाढते, त्याचबरोबर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एक वेगळी सिस्टम हाताशी येते, तेव्हा बँकिंग संस्थांना आपल्या व्यवसायामध्ये विविधता आणणे, वैविध्यीकरण करणे किंवा डायव्हर्सिफिकेशन करणे शक्य होते. त्याचा फायदा की त्या ठिकाणी इफिशियन्सी वाढवण्यासाठी होत असतो. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या ज्या मल्टिपल पोस्ट आहेत त्या ॲबॉलिश होत जातात आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे क्लिअरिंगसाठीचा जो खर्च आहे तो कमी होतो. कारण 2 बँकांच्यामध्ये जेव्हा चेकचे किंवा फंड ट्रान्सफरचे व्यवहार होत असतात की ज्यामध्ये डिले असेल किंवा कॉस्टचा पार्ट असेल की तो वाढत असतो. मात्र या बँका एकाच बँकेमध्ये विलीन झाल्यामुळे अशा प्रकारच्या क्लिअरिंगची सिस्टम वेगळी राबवण्याची आवश्यकता नसते की ज्यामुळे बँक रिकन्सिलेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेही प्रॉब्लेम मिनिमाइज होण्यासाठी मदत होत असते. दुसरा एक सर्वात महत्त्वाचा फायदा या विलिनीकरणाचा जो होत असतो तो म्हणजे ट्रस्टवर्दीनेस वाढतो. कारण जेव्हा बँकिंग संस्था छोट्या असतात तेव्हा त्यांच्याबाबतची विश्वासार्हता ही तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. अर्थात ती बँक कोणत्या पद्धतीने व्यवसाय करत असते यावरती त्याची विश्वासार्हता अवलंबून असते. मात्र जेव्हा बँकांचा आकार लहान असतो, कॅपिटल बेस कमी असतो, कस्टमर वर्ग कमी असतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याची विश्वासार्हता तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. मात्र जेव्हा असे विलिनीकरण होते तेव्हा त्यांचा कॅपिटल बेस वाढतो, कस्टमर वर्ग वाढतो, ब्रँच नेटवर्क वाढते आणि ॲटोमॅटिकली एक ब्रँड डेव्हलपमेंट होण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि ट्रस्टवर्दीनेसमध्ये वाढ होण्यासाठी देखील त्याचा फायदा हा मिळत असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा फायदा आपणास पाहावयास मिळेल तो म्हणजे सिनर्जी इन ऑपरेशन्स. अनेक वेळेला असे आपणास पाहावयास मिळते की सेम एखादी बँकिंग ट्रान्झॅक्शन इतर बँकेमध्ये करण्याची पद्धती आणि या बँकेमध्ये करण्याची पद्धती यामध्ये बऱ्याच वेळेला तफावत असतो.
उदाहरणार्थ डिमांड ड्राफ्ट काढण्याची पद्धती असेल, अकाउंट ओपन करण्याची पद्धती असेल, लोन ॲप्लिकेशन करण्याची पद्धती असेल, अनेक बँकांच्यामध्ये कमी अधिक फरकाने त्यामध्ये तफावत दिसते. मात्र अशा बँकांचे मर्जर झाले असता या सर्व तफावती कमी होऊन त्याच्यामध्ये सिनर्जी एकवाक्यता निर्माण होण्यासाठी निश्चितपणे मदत होत असते. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळतो तो म्हणजे असंख्य अशा बँकांचे सुपरविजन आणि मॉनिटरिंग करण्यापेक्षा संख्येने कमी असणाऱ्या बँकांचे मॉनिटरिंग आणि सुपरविजन करणे हे मॉनिटरी अथॉरिटी म्हणून रिझर्व्ह बँकेला देखील सोयीस्कर ठरत असते. तर हा देखील फायदा या मर्जरमुळे देशातील मॉनिटरी अथॉरिटी किंवा बँकिंग अथॉरिटीला मिळत असतो. तथापि जरी हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या मर्जरमुळे मिळत असले तर सर्वच प्रकारच्या बाबतीमध्ये फायदेच मिळतील असेही आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. या बँकांच्या मर्जरमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे देखील निर्माण होतात, विविध समस्या देखील निर्माण होत असतात. त्यामधील काही महत्त्वाच्या समस्यांचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर आपणास त्या ठिकाणी असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो की जेव्हा मर्जर घडते तेव्हा मर्जर अशाच बँकांच्या बाबतीमध्ये होताना दिसते की काही वीक बँका किंवा एखादी वीक बँक एखाद्या चांगल्या स्ट्रॉंग बँकेमध्ये विलीन केली जाते. याचा दुष्परिणाम असा घडतो की त्या ठिकाणी मूळ जी स्ट्रॉंग असणारी बँक आहे अशा बँकेमध्ये ही वीक बँक मर्ज केल्यामुळे या स्ट्रॉंग बँकेचा परफॉर्मन्स देखील कमी होत जातो. हे अनेक उदाहरणावरून त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेम टू दी शेअर होल्डर्स. एखाद्या बँकेचा शेअर होल्डर जेव्हा त्या ठिकाणी विशिष्ट ब्रँड डोळ्यासमोर ठेवून शेअर्स खरेदी करत असतो, मात्र या विलिनीकरणाच्या निर्णयामुळे या शेअर होल्डरला दुसऱ्या बँकेचे शेअर्स त्या ठिकाणी घेणं सक्तीचं होतं आणि त्यामुळे शेअर होल्डर्सला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी निर्माण होत असतात. तशाच प्रकारचा प्रॉब्लेम कर्जदारांच्याही बाबतीमध्ये निर्माण होतो, कारण मी ज्या बँकेचं कर्ज काढलेलं आहे त्या बँकेच्या टर्म्स कंडिशन्स त्यातल्या सिस्टम मला त्या ठिकाणी योग्य वाटलेल्या असतात आणि म्हणून त्या ठिकाणी मी कर्ज काढलेलं असतं. मात्र जेव्हा ही बँक दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये मर्ज होते तेव्हा टर्म्स अँड कंडिशन बदलल्यामुळे कर्जदाराला अनेक वेगवेगळ्या प्रकारची अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर चौथा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ ॲसेट्स व्हॅल्युएशन. जेव्हा एखादी अकार्यक्षम बँक किंवा वीक बँक स्ट्रॉंग बँकेमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा स्ट्रॉंग बँक नेहमी वीक बँकेच्या ॲसेटचं व्हॅल्युएशन हे अत्यंत कमी लेवलला त्या ठिकाणी करते आणि कमीत कमी रकमेत कमीत कमी खर्चामध्ये या ॲसेट्स खरेदी करण्याचा प्रयत्न या स्ट्रॉंग बँका करतात की ज्यामध्ये भागधारक व संपूर्ण त्या बँकेचे हे प्रचंड नुकसान होत असल्याचे आपणास निदर्शनास येईल. त्याचबरोबर या मर्जरमुळे बँक कर्मचाऱ्यांच्यासाठी देखील काही नवीन प्रश्न निर्माण होत असतात की ज्यामध्ये मूळ बँकेमध्ये त्या एम्प्लॉईला मिळणारे अधिकार व त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या, त्याचबरोबर काम करण्यासाठीचं असणारं बिझनेस एन्व्हायरमेंट याच्यामध्ये देखील या मर्जरमुळे खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस होत असतात. काही विशिष्ट बँकांच्यामध्ये अशी परिस्थिती दिसून येते, काही मूळच्या बँकेच्या शाखा या मर्यादित असतात, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रान्सफरच्या समस्येला सामोरं जावं लागत नाही. मात्र जेव्हा ही छोटी बँक मोठ्या बँकेमध्ये विलीन होते तेव्हा त्या बँकेच्या सर्व शाखांच्यामध्ये या कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना एका वेगळ्या दहशतीच्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करावं लागण्याची शक्यता देखील ही निर्माण होत असते. त्याचबरोबर जेव्हा मोठ्या प्रमाणात मर्जर्स होतात तेव्हा त्याचा एक विपरीत परिणाम बँकिंग इंडस्ट्रीवरती किंबहुना अर्थव्यवस्थेवरती दिसायला लागतो. तो म्हणजे काही ठराविक मोठ्या बँकांची मक्तेदारी या देशातील बँकिंग व्यवसायामध्ये वाढत जाण्याची शक्यता अधिक निर्माण होते आणि जेव्हा मोनोपॉली मोठ्या प्रमाणात वाढत जाते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आणि पॉवर जे आहेत त्या कॉन्सन्ट्रेट होतात, सेंट्रलाइज होतात आणि नेहमीच त्याचा चांगल्या कारणासाठी उपयोग केला जाईल याच्या शक्यता राहत नाहीत. काही वेळेला अशा कॉन्सन्ट्रेटेड पॉवर किंवा ही मोनोपॉली एक्सप्लॉयटेशनसाठी ही वापरली जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. काही बँकांच्यामध्ये अशा प्रकारचे इश्यूज हे समोर येताना त्या ठिकाणी आपणास दिसत आहेत. त्याचबरोबर जेव्हा मर्जर घडतं तेव्हा बऱ्याच वेळेला अननेसेसरी स्टाफची त्या ठिकाणी सरप्लस स्टाफची त्या ठिकाणी समस्या निर्माण झालेली दिसते. काही वेळेला त्या ठिकाणी व्हॉलंटरी मर्जर किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट असेल, सक्तीची रिटायरमेंट असेल, अशा प्रकारचे प्लॅन राबवले जातात की ज्यामुळे मूळच्या बँक एम्प्लॉईंना विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात की ज्याचा विपरीत परिणाम पर्सनल मॅनेजमेंटवरती खूप मोठ्या प्रमाणावरती होत असल्याचा आपणास दिसून येतो.
कारण लहान बँकेमध्ये हे पर्सनल मॅनेजमेंट करणं खूप सोपी गोष्ट असते. मात्र जेव्हा बँकांचं मर्जर मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा स्टाफची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या मॅनेजमेंटमध्ये काही दुरावे निर्माण होतात, काही विविध प्रकारचे प्रश्नही त्याच्यामध्ये निर्माण होताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही कस्टमर्सला देखील या बँकांच्या मर्जरमुळे नवीन बँकेमुळे काही प्रश्न निर्माण झालेले दिसतात. ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर काही तज्ज्ञांच्याकडून असं म्हटलं जातं की बँकांचं मर्जर हे एक टेम्पररी सोल्युशन आहे. कारण तात्पुरत्या स्वरूपात मर्जरनंतर एखादी वीक बँक चांगल्या पद्धतीने काम करायला लागलेली आपल्याला दिसते, परंतु कालांतराने हा संसर्ग जो आहे तो चांगल्या बँकेला देखील त्या ठिकाणी होतो आणि ज्या बँकेमध्ये वीक बँक किंवा इनइफिशियंट बँक मर्ज झालेली आहे की त्यामुळे इफिशियंट असणाऱ्या किंवा स्ट्रॉंग बँकेमध्ये पण अशा प्रकारचे सिम्पटम्स त्या ठिकाणी दिसायला लागतात आणि भविष्यात त्याही बँकेमध्ये असे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि भविष्यात तिची इफिशियन्सी कमी होते, फायनान्शियल प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते, मॅनेजरल प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता ही भविष्यात निर्माण होऊ शकते. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिसएडव्हान्टेजेस देखील या मर्जरचे आहेत की तर या पद्धतीने आपणास या बँकांच्या विलिनीकरणाचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू समजून घेऊन याविषयीचं आपलं मत तयार करणं किंवा त्याविषयीचं नॉलेज आपण संपादित करणं आणि त्याविषयीची माहिती संकलित करणं हे आवश्यक आहे. तर मला वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास या बँकांच्या मर्जरविषयी आवश्यक असणारी माहिती मिळालेली असेल, मला याची खात्री वाटते.